ग्रंथाला श्रद्धापूर्वक विनम्रतापूर्वक त्रिवार अभिवादन करून बोधिसत्वचरित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र धम्मक्रांतीला जीवितपर्यंत समर्पित राहून तुम्हा सर्व उपस्थित जणांच्या प्रती, विश्वातील तमाम मानवमात्रांच्या प्रती, सृष्टीतील सबंध सत्वरूपांच्या प्रती अनंतपार मंगल मैत्री, असीम असीम मंगल कामना. तथागतांचा जो प्रथम उपदेश आहे धम्मचक्र प्रवर्तन, आपण यापूर्वी सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. ज्यामध्ये दुःख आर्य सत्य हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दुःख निरोधाकडे नेणारा मार्ग, दुःख निरोधगामिनी प्रतिपदा आर्य सत्य हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दुःखाची व्याख्या भगवंतांनी केली की हे दुःख काय आहे. सामान्य मनुष्याच्या वर्णनात, सामान्य मनुष्याने वर्णन केलेले जे दुःख आहे ते दुःख हे सामान्य आहे, परंतु जे खरे दुःख आहे भगवंतांनी त्याला आर्य सत्य म्हटले, श्रेष्ठ सत्य म्हटले. आपण वारंवार पाहत आलो आहोत आर्य सत्य याचा अर्थ श्रेष्ठ सत्य, आणि हे सत्य श्रेष्ठ असण्याचे कारण तथागतांनी ह्याला श्रेष्ठ सत्य म्हटले. त्याचे कारण हे सार्वजनीन आहे, सार्वत्रिक आहे आणि सार्वकालिक आहे. जगाच्या पाठीवर कोणीही मनुष्य हे सत्य आपल्यामध्ये स्वतःमध्ये शोधू शकतो आणि आपण शोधले पाहिजे. ह्या दुःखावर जो निरोधाचा मार्ग आहे, दुःख निवारणाचा जो मार्ग आहे तो भगवंतांनी सांगितला आणि ते सुद्धा श्रेष्ठ सत्य आहे. हे श्रेष्ठ सत्य यासाठी अष्टांगिक मार्गामध्ये, मध्यम मार्गामध्ये भगवंतांनी ज्या 8 अंगाचा उल्लेख केला, उपदेश केला, जगाच्या पाठीवर कोणीही मनुष्य ते नाकारू शकत नाही. पूर्वीच्या काळी, कालपर्यंत, आज आणि ही सृष्टी अस्तित्वात असेपर्यंत ह्या सर्व सत्याचा अर्थ हा जगाच्या पाठीवर प्रत्येक माणसासाठी समान आहे आणि तो समान राहणार आहे. हे अत्यंत सहज आणि सोपे आहे की दुःख जाणल्याशिवाय दुःखाचा निरोध करता येणार नाही. दुःख जाणून, दुःखाचा अनुभव करून दुःखात अडकून पडा असे भगवंत सांगत नाही. हे दुःख आहे हे जेव्हा तुम्ही अनुभव कराल तेव्हाच तुम्ही त्या दुःखातून मुक्त व्हाल. त्यासाठी मार्ग अनुसरण करा. पण हे दुःख आहे त्या सत्याचा स्वीकारही तुम्हाला करावा लागेल. हे दुःख आहे, हे सत्य आहे असे जोपर्यंत स्वीकार करणार नाही तोपर्यंत त्याच्या निवारणाचा मार्ग तुम्हाला कळणार नाही, तो अनुसरण करता येणार नाही. दुःखाचा अर्थ जेव्हा आपण पाहतो, दुःख जेव्हा आपण स्वतः अनुभवतो की हो हे सत्य आहे. पियेही विपयोगो दुःख, प्रियजनांचा विरह दुःख आहे. अप्रियेही संपयोगो दुःख, अप्रियजनांचा सहवास दुःख आहे. यंपिच्छं न लभती तंपे दुःखं, मनातील इच्छा पूर्णत्वास न जाणे हे दुःख आहे. संकितेन पंचोपादान खंदा दुःख. आणि थोडक्यात
हे 5 उपादान स्कंध रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे दुःख आहे. म्हणजे हे दुःख आहे तर या दुःखाची प्रज्ञप्ती झाली पाहिजे. हे परिज्ञेय आहे म्हणजे जाणण्यायोग्य आहे. आणि एवढेच मानले नाही तर हे जाणण्यायोग्य आहे आणि ते जाणले. पण मग हे दुःख उत्पन्न कसे होतात, या दुःखाची कारणे काय, या दुःखाचा समुदय जे दुसरे श्रेष्ठ सत्य भगवंतांनी सांगितले, दुःख समुदय आर्य सत्य. समुदाय म्हणजे समूह, एक पेक्षा अनेक, त्याला समुदाय किंवा समूह असे म्हटले जात आहे. दुःखाचा समुदाय काय आहे तर आपण पाहिले की यायं तन्हा पूर्णो भविका नंदिराग सहगता तत्र तत्रा विनंदिनी संयती काम तन्हा भवतन्हा विभवतन्हा. ही जी तृष्णा आहे ती पुन्हा पुन्हा आसक्ती उत्पन्न करणारी आहे. आणि ही जी आसक्ती आहे ही पुन्हा पुन्हा दुःख उत्पन्न करणारी आहे. या जगामध्ये म्हणजे या शरीरामध्ये, आपल्या या शरीरामध्ये उत्पन्न होणारी इच्छा ही जेवढी अधिक तीव्र होत जाईल तेवढी ती आसक्तीत रूपांतरित होईल. आणि आसक्ती जेवढी अधिक तीव्र होत जाईल तेवढी ती तृष्णेमध्ये रूपांतरित होत जाईल. काम तृष्णा वस्तू आणि विषयाच्या भोगासंबंधी उत्पन्न झालेली तीव्र आसक्ती. भवतृष्णा एकदा जर वस्तू आणि विषयाचा भोग केला तर पुन्हा पुन्हा त्या वस्तू आणि त्या विषयाचा भोग करण्याची मनात उत्पन्न होणारी आसक्ती. पुन्हा पुन्हा उत्पन्न होणाऱ्या त्या आसक्तीच्या परिणामाने मनुष्य दुःख तर भोगतोच, परंतु हे जाणतोही की हे दुःख आहे आणि तरी सुद्धा तो त्यात अडकून पडतो. ती विभव तृष्णा. आता याचा मनुष्याच्या प्रगतीच्या मार्गावर अधोगतीच्या मार्गाशी प्रगतीच्या मार्गाशी काय संबंध होतो? असं अनेकांच्या मनात होतं की या सर्व गोष्टींचा मनुष्याच्या उन्नतीच्या आणि अवनतीच्या मार्गात काय संबंध येतो? पण याचा फार मोठा संबंध येतो. भगवंतांनी असं म्हटले आहे की जो मनुष्य प्रज्ञेला जाणतो तर तोच मनुष्य उन्नतीगामी होतो, उन्नतीच्या विकासाच्या मार्गाने जातो. आपण पाहिले प्रज्ञा म्हणजे सम्यक दृष्टी, योग्य असा दृष्टिकोन, योग्य असा विचार, योग्य असा सिद्धांत. प्रज्ञा म्हणजे सम्यक संकल्प, योग्य असा अर्थपूर्ण असा संकल्प. आणि जोपर्यंत एखाद्या मनुष्याला दृष्टी लाभत नाही, जोपर्यंत एखादा मनुष्य हा दृष्टिवान होत नाही, सम्यक संकल्पाचा होत नाही, तोपर्यंत एखादा मनुष्य उन्नतीच्या विकासाच्या मार्गाने जाऊ शकत नाही. पण मग एखादा मनुष्य हा दृष्टीहीन होतो, मिथ्या दृष्टीचा होतो. म्हणजे काय तर एखादा मनुष्य हा आळशी असल्यामुळे, एखादा मनुष्य हा अयोग्य विचार करणारा असल्यामुळे, एखादा मनुष्य हा सदैव आणि सदैव प्रमादात अडकून पडल्यामुळे, प्रमाद म्हणजे दोष, एखादा मनुष्य हा मूढ असल्यामुळे, निरुपयोगी असल्यामुळे अवनतीकडे जातो, अधोगतीकडे जातो. आणि मग ही अधोगती, हा अधोगतीकडे जाण्याचे कारण जर हे असेल तर त्याच्यामध्ये
उणीव कशाची आहे तर दृष्टीची उणीव आहे. अर्थातच तो मिथ्या दृष्टीत असल्यामुळे, मिथ्या दृष्टीचा असल्यामुळे तो आळशी आहे, तो प्रमादी आहे, तो अयोग्य विचार करतो, तो मूढ आहे आणि म्हणून तो अवनतीकडे जातो. प्रज्ञेच्या साहाय्याने एखादा मनुष्य उन्नती मार्गाने, विकासाच्या मार्गाने जातो. मग प्रज्ञा म्हणजे दृष्टी. मग दृष्टिवान असलेला मनुष्य हा संतुष्ट असतो, हव्यास करीत नाही, उत्साहित असतो, योग्य विचार करतो. तो जे काही कर्म करतो ते स्वतःसाठी उपयोगी पडतात, इतरांच्यासाठी उपयोगी पडतात. असा मनुष्य हा प्रमादात पडत नाही. म्हणजेच त्याला दृष्टी लाभलेली असेल, तो योग्य सिद्धांताचा अवलंब करणारा असेल, योग्य विचारांचा, योग्य संस्काराचा अवलंब करणारा असेल, तर असा मनुष्य उन्नतीगामी होतो, विकासाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. म्हणजे हे जर सत्य आहे जगाच्या पाठीवर कोण्याही मनुष्यासाठी, हे जर सत्य आहे, तर मनुष्याच्या अवनतीची कारणे शोधताना हे एक प्रमुख कारण आहे की या तृष्णेमध्ये अडकून पडल्यामुळे मनुष्य हा अवनतीकडे जातो. आणि मनुष्याची होणारी अवनती, अधोगती हे मनुष्यासाठी दुःखच आहे. मग ही अधोगती कशी होते? या दुःखाच्या कारणामुळे किंवा या दुःख समुदायामुळे. तर भगवंतांनी म्हटले की या जगामध्ये, हे जग म्हणजे शरीर, या शरीरामध्ये जी तृष्णा जिथे निवास करते ते स्थान तृष्णेला अनुकूल वाटते. ही तृष्णा जिथे निवास करते तिथे तृष्णेला ते निवास प्रियरूप वाटू लागते, अनुकूल वाटू लागते. मग ही तृष्णा या शरीरामध्ये, या जगामध्ये कुठे निवास करते? ही तृष्णा या जगामध्ये, जग म्हणजे शरीर, ही तृष्णा या जगामध्ये डोळ्यात निवास करते. तृष्णेला डोळे प्रियरूप वाटतात आणि डोळे अनुकूल वाटतात. ही तृष्णा या जगामध्ये नाकात प्रवेश करते. नाक या तृष्णेला प्रियरूप वाटते आणि अनुकूल वाटते. कान या तृष्णेला प्रियरूप वाटतात आणि अनुकूल वाटतात. जिव्हा तृष्णेला प्रियरूप वाटते आणि अनुकूल वाटते. काया तृष्णेला प्रियरूप वाटते आणि अनुकूल वाटते. त्याचबरोबर मन तृष्णेला प्रियरूप वाटते आणि अनुकूल वाटते. तेथे ही तृष्णा निवास करते. डोळे म्हणजे चक्षु इंद्रिय, कान म्हणजे श्रोत्र इंद्रिय, नाक म्हणजे घ्राण इंद्रिय, जिव्हा म्हणजे रस इंद्रिय आणि काया म्हणजे स्पर्श इंद्रिय आणि मन इंद्रिय. तृष्णा या ठिकाणी निवास करते. ही तृष्णेला निवास करण्याचे ठिकाण प्रियरूप वाटते आणि अनुकूल वाटते. डोळे हे तृष्णेला प्रियरूप किंवा अनुकूल कसे वाटतात? तर रूपाचा स्पर्श होण्याने. रूपाचा स्पर्श होण्याने डोळे तृष्णेला प्रियरूप वाटतात आणि अनुकूल वाटतात. रूपाची वेदना, संवेदना उत्पन्न होण्याने, त्या संवेदनेत रमण्याने तृष्णेला डोळे हे प्रियरूप वाटतात, अनुकूल वाटतात. रूपाला संज्ञा दिल्यामुळे, रूपाची व्याख्या केल्यामुळे, हवे तसे रूपाला नाव दिल्यामुळे डोळे हे तृष्णेला प्रियरूप वाटतात आणि अनुकूल वाटतात निवास करण्यासाठी. रूप पाहिल्याने डोळ्यातून
चक्षुइंद्रियातून जे संस्कार उत्पन्न होतात आणि त्या संस्काराच्या परिणामाने तृष्णेला डोळे प्रियरूप वाटतात, अनुकूल वाटतात. जे विज्ञान उत्पन्न होते, शरीरामध्ये संवेदना, संज्ञा आणि संस्काराच्या परिणामाने जी जाणीव होते, त्या जाणीवेच्या कारणाने डोळे हे तृष्णेला प्रियरूप वाटतात, अनुकूल वाटतात. तृष्णा तेथे निवास करते. ही तृष्णा उत्पन्न होते इच्छेपासून. इच्छा जेव्हा उत्पन्न होते आणि ती अधिक वाढीला लागते तेव्हा त्याची आसक्ती होते आणि आसक्ती जेव्हा अधिक वाढीला लागते तेव्हा ती तृष्णा होते. जे तृष्णेचे बीज इच्छा आणि आसक्तीत आहे आणि तृष्णा हे दुःखाचे बीज आहे. तृष्णा हे दुःखाचे कारण आहे. मग हे जे विषय आणि वस्तू भोग भोगण्यासंबंधी जे काही संस्कार मनावर प्रभावित होतात ते संस्कारच कामतृष्णेच्या उत्पत्तीचे कारण ठरतात. ज्याप्रमाणे डोळ्याने रूप पाहण्याने तृष्णा डोळ्याला प्रियरूप वाटू लागते आणि अनुकूल वाटू लागते, त्याप्रमाणे कानाने शब्द ऐकण्याने कान सुद्धा तृष्णेला प्रियरूप वाटतात आणि अनुकूल वाटत असतात. ते जेव्हा या शरीरामध्ये शब्दाचा संचार होतो तेव्हा कान शब्दाला आश्रय देतात. शब्द जेव्हा कानात प्रवेश करतात तेव्हा त्या शब्दाप्रती उत्पन्न झालेली जी आसक्ती आहे ती आसक्तीच पुन्हा पुन्हा ते शब्द ऐकण्यासाठी ती तृष्णा उत्पन्न करतात आणि त्या शब्दाच्या परिणामाने ज्या संवेदना उत्पन्न होतात, त्याला जी संज्ञा दिली जाते, त्याची व्याख्या केली जाते, त्यातून मनावर जो संस्कार उत्पन्न होतो त्या संस्कारातून मन त्याची जाणीव करून घेते. रूपाप्रमाणे आणि शब्दाप्रमाणे जो गंध आहे, जे घ्राण इंद्रिय, जे नाक आहे, नाकाला गंध प्राप्त होतो आणि हा गंध नाकामध्ये तृष्णेला निवास करण्यासाठी प्रियरूप वाटू लागतो आणि अनुकूल वाटू लागतो. घ्राण इंद्रिय म्हणजे नाक तृष्णेला प्रियरूप वाटू लागते आणि अनुकूल वाटू लागते. नाकाला गंध प्राप्त होतो, त्यातून ज्या संवेदना उत्पन्न होतात, जे सेन्सेशन उत्पन्न होतात, त्या संवेदनांच्या नुसार त्याची जी व्याख्या केली जाते, जी संज्ञा त्याला दिली जाते, त्या संज्ञेच्या परिणामाने मनावर तसे संस्कार उत्पन्न होतात आणि त्या जाणीवेत मन सतत अडकून पडते आणि ही तृष्णा. आणि म्हणून हे घ्राण इंद्रिय, हे नाक तृष्णेला प्रियरूप वाटते, अनुकूल वाटते. ज्याप्रमाणे रूप, शब्द, गंध, त्याप्रमाणे रस सुद्धा. जिव्हा रस इंद्रिय म्हणजे जिव्हा. जिव्हा ही तृष्णेला आश्रय देणारी आहे. जिव्हा तृष्णेला अनुकूल वाटते आणि प्रियरूप वाटते. जिभेला रस प्राप्त होतो आणि ही तृष्णा तेथे निवास करते. ही जी इच्छा आहे, ही जी आसक्ती आहे, ती या विषय आणि वस्तूचा भोग भोगण्यासंबंधी पुन्हा पुन्हा मनाला प्रोत्साहित करणारी आहे, प्रेरित करणारी आहे. त्याला कामतृष्णा असे म्हटले. ही काया सुद्धा तृष्णेला प्रियरूप वाटते आणि अनुकूल वाटते. कायेचा जो संस्पर्श आहे,
कायेला होणारा जो स्पर्श आहे तो स्पर्श शरीरामध्ये संवेदना उत्पन्न करतो, सेन्सेशन उत्पन्न होतात. त्या संवेदनांच्या परिणामाने त्या संवेदनांना, त्या स्पर्शाला जी संज्ञा दिली जाते, त्या स्पर्शाची जी व्याख्या केली जाते, त्यातून मनावर संस्कार उत्पन्न होतात आणि संस्काराच्या प्रभावाने मन त्या स्पर्शाची जाणीव करून घेते. आणि हे जेव्हा या मनावर प्रभावित ठरते तेव्हा मन सुद्धा तृष्णेला निवास करण्यासाठी प्रियरूप वाटते आणि अनुकूल वाटते. ही तृष्णा या शरीरामध्ये प्रवेश करते ती या 6 आयतनांच्या द्वारे. त्याला 6 आयतन असं म्हटलं. आयतन म्हणजे दरवाजे. चक्षु इंद्रिय म्हणजे डोळे, घ्राण इंद्रिय म्हणजे नाक, श्रोत्र इंद्रिय म्हणजे कान, रस इंद्रिय म्हणजे जिव्हा, स्पर्श इंद्रिय म्हणजे काया आणि मन इंद्रिय. जिवंत असण्याचा हा स्वभाव आहे. या शरीरामध्ये इच्छा उत्पन्न होणे, परंतु त्या इच्छा जेवढ्या अधिक तीव्र होतील तेवढी ती आसक्ती होईल. आणि आसक्ती जेवढी अधिक तीव्र होईल तेव्हा त्या उत्पन्न झालेल्या इच्छा विषयाच्या संदर्भात आणि वस्तूच्या संदर्भात भोगण्याची तीव्र आसक्ती उत्पन्न होते आणि ती कामतृष्णा ठरते. आणि हे दुःखाचे कारण आहे. भगवंतांनी त्याला दुःख समुदय असे म्हटले आणि हेच दुःखाचे कारण आहे. हे जे सत्य बुद्धत्वाचे ज्ञान प्राप्त करण्याच्या समयी बोधिसत्वांनी जाणले ते 3 प्रकारे. हे दुःख समुदय आहे, ही पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी या जगामध्ये, या शरीरामध्ये ही जी तृष्णा आहे हेच दुःखाचे कारण आहे. आणि ती तृष्णा म्हणजे 3 प्रकारे: कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा. दुसऱ्या प्रकारे या 3ऱ्या सत्याला जाणले ते म्हणजे तंकोपनिदं दुःख निरोधं दुःख समुदयं आर्य सत्संग पहातबंती मे भिक्खवे. अरे ही तृष्णा तर प्रहाण करण्यायोग्य आहे. तृष्णेला दुसऱ्या प्रकारे जाणले, या दुःख समुदायाला दुसऱ्या प्रकारे जाणले तर ह्या तृष्णा प्रहाण करण्यास योग्य आहे. प्रहाण करणे म्हणजे तुकडे तुकडे करून तोडून नष्ट करणे, दूर करणे. हे तर प्रहार करण्यास योग्य आहे, प्रहाण करण्याजोग्य आहे. केवळ ही दुःखाची कारणे आहेत, हा दुःखाचा समुदय आहे एवढ्याने हे सत्य ठरले नाही. त्याला दुसऱ्या प्रकारे पाहिले की हे तर प्रहार करण्यास योग्य आहे, एवढ्याने सुद्धा हे सत्य परिपूर्ण ठरत नाही. तर 3ऱ्या प्रकारे दुःख समुदायाला पाहिले, जाणले. तंकोपनिदं दुःख समुदयं आर्य सत्संग पहिनंती मे भिक्खवे. आणि भिक्खूनो, या दुःख समुदयाचा मी प्रहार केला, त्याला प्रहाण केले म्हणजे त्याला नष्ट केले. या कामतृष्णेला, भवतृष्णेला, विभवतृष्णेला नष्ट केले. ही जी कामतृष्णा आहे, कामभोगासंबंधी, मग रूप असेल, शब्द असेल, गंध असेल, रस असेल, स्पर्श असेल, ही इच्छा, आसक्ती, ही तृष्णा एकदा का त्या संवेदना मनाला प्रभावित करणाऱ्या ठरल्या तर मन आधीच मनोमय आहे, मनासारखे स्वतःसारखे विचार करणारे आहे. हे मनोमय असलेले मन त्याला आपल्या मनाप्रमाणे व्याख्या करते, त्याचे वर्णन करते, त्याचा अर्थ लावते. मनोमय असणारे हे मन जेव्हा प्रभावित होते तेव्हा तोच संस्कार पुन्हा पुन्हा मनात उत्पन्न होतो आणि पुन्हा पुन्हा तो संस्कार उत्पन्न होणे ही विभव तृष्णा आहे.
पुन्हा पुन्हा वस्तू आणि विषयाचा भोग भोगण्यासंबंधी उत्पन्न होणारी इच्छा, तीव्र इच्छा, आसक्ती, तीव्र आसक्ती हीच भवतृष्णा होय. या भवतृष्णेच्या परिणामाने हे तर दुःख आहेच, कारण हे मनुष्याच्या अवनतीचेही कारण आहे की मनुष्य तेथेच अडकून पडला. मनुष्य हा या तृष्णा ही मनुष्याला एक प्रकारे अडकविणारी आहे आणि मनुष्य जेव्हा तेथेच अडकून पडला हे जाणतो की हे भव आहे, हे पुन्हा पुन्हा उत्पन्न होत आहे आणि जसे जसे उत्पन्न होत आहे तसे तसे दुःख भोगावे लागत आहे, तशी तशी अवनती होत आहे. पण हे जाणूनही पुन्हा पुन्हा तेच भोगण्यासंबंधीची इच्छा उत्पन्न होते, ती विभव तृष्णा आहे. हे जे डोळ्याला होणारे संस्पर्श आहे, त्यातून मनावर प्रभावित होणारा विषय आहे, तो इच्छा, आसक्ती आणि तृष्णेला उत्पन्न करणारा आहे. हे जे नाकाला होणारे संस्पर्श आहेत, त्यातून उत्पन्न होणारी इच्छा, आसक्ती आणि तृष्णा आहे, ती मनाला प्रभावित करणारी आहे. हे जे कानावर प्रभावित होणारे शब्द आहेत, शब्दाचा जो संस्पर्श कानाला होतो, त्यातून इच्छा, आसक्ती आणि तृष्णा उत्पन्न होणारी आहे. जिभेला रसाचा संस्पर्श होतो, त्यातून इच्छा, आसक्ती आणि तृष्णा उत्पन्न होणारी आहे. आणि त्याचबरोबर कायेला जो स्पर्श होतो, कायेचा जो संस्पर्श आहे, तो सुद्धा इच्छा, आसक्ती आणि तृष्णा उत्पन्न करणारा आहे. मनाला तो प्रभावित करतो आणि हे मन त्यामुळेच तृष्णेला प्रियरूप वाटू लागते. मन तृष्णेला निवास करण्यासाठी अनुकूल वाटू लागते आणि हे मन म्हणजे ही तृष्णा या मनात निवास करीत असते. ही जी दुःखाची कारणे आहेत, हा जो दुःखाचा समुदय आहे, भगवंतांनी आपल्या एका उपदेशात म्हटले की भिक्खूंनो, मला सर्वात अधिक पुरुषांना प्रिय वाटणारे रूप जर कोणते वाटत असेल तर ते स्त्रीचे रूप आहे. पुरुषांना अधिक प्रिय वाटणारे शब्द जर कोणते असतील तर ते स्त्रीचे शब्द आहेत. पुरुषांना अधिक प्रिय वाटणारा गंध जर कोणता असेल तर तो स्त्रीचा गंध आहे. पुरुषांना अधिक प्रिय वाटणारा रस जर कोणता असेल तर तो स्त्रीचा रस आहे. आणि पुरुषांना सर्वाधिक प्रिय वाटणारा स्पर्श जर कोणता असेल तर तो स्त्रीचा स्पर्श आहे. आणि ही त्या पुरुषांच्या मध्ये उत्पन्न झालेली इच्छा, आसक्ती आणि तृष्णा. त्याचप्रमाणे भगवान म्हणाले, भिक्खूंनो, स्त्रीला सर्वात अधिक प्रिय वाटणारे रूप जर कोणते असेल तर ते पुरुषाचे रूप आहे. स्त्रीला सर्वात अधिक प्रिय वाटणारा शब्द जर कोणता असेल तर तो पुरुषाचा शब्द आहे. स्त्रीला सर्वात अधिक प्रिय वाटणारा गंध कोणता असेल तर तो स्त्रीचा गंध आहे. स्त्रीला सर्वात प्रिय वाटणारा, अधिक प्रिय वाटणारा रस कोणता असेल तर तो पुरुषांचा रस आहे. आणि स्त्रीला सर्वात अधिक प्रिय वाटणारा स्पर्श जर कोणता असेल तर तो पुरुषांचा स्पर्श आहे. आणि ती त्या स्त्रीच्या मनात उत्पन्न होणारी तृष्णा आहे. आणि ही तृष्णा मनावर प्रभावित होते, मनात निवास करते, मन त्याला अनुकूल वाटू लागते. भगवान म्हणाले, भिक्खूंनो, याप्रमाणे ही जी कामतृष्णा आहे, ही कामतृष्णा प्रारंभी सुखद वाटू लागते, परंतु जशी जशी ती वाढत जाते, जसा जसा त्याप्रती असलेला हव्यास वाढीला लागतो, तसा तसा मनुष्य पुन्हा पुन्हा तेच उत्पन्न करण्याचा प्रयत्न करतो, ती विभव तृष्णा. आणि पुन्हा पुन्हा तेच उत्पन्न होण्याने सातत्याने दुःख भोगत असून सुद्धा ते जेव्हा मनुष्याला प्रिय वाटू लागते तेव्हा पुन्हा पुन्हा मनुष्य हा त्यातच अडकून पडतो. जेव्हा जाणतो की हे दुःख आहे, जेव्हा जाणतो हे दुःख आहे आणि तरी सुद्धा मनुष्य त्यातच अडकून पडतो, तर ती विभव तृष्णा आहे.
आणि भगवान म्हणाले, भिक्खूंनो, हा आहे दुःखाचा समुदय. म्हणजे दुःख आहे असे म्हणून त्या दुःखात तुम्ही अडकून पडू नका, तर त्याला शोधा की हे दुःख का आहे. संकितेन पंचोपादान खंदा दुःखा. संक्षेपात थोडक्यात हे 5 उपादान स्कंद, स्कंद म्हणजे या शरीराचे 5 अवयव, हे दुःख आहे. मग रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान, शब्द, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान, गंध, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान, रस, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान, स्पर्श, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. रूप, शब्द, गंध, रस आणि स्पर्श हे या शरीराला प्रिय वाटतात. जग असं म्हटलंय भगवंतांनी त्याला. या जगाला हे प्रिय वाटतात. या जगाला प्रिय काय वाटू लागते, तर या जगाला रूप, शब्द, गंध, रस आणि स्पर्श प्रिय वाटू लागते. जसे जसे रूप, शब्द, रस, गंध आणि स्पर्श या मनाला प्रिय वाटू लागते, तसे तसे मन त्याला आश्रय देण्यासाठी अनुकूल ठरते आणि मन त्याला आश्रय देते. मनाला ते मन हे त्याला अनुकूल ठरते. मनाला प्रियरूप वाटल्यामुळेच मन हे त्यासाठी अनुकूल ठरते आणि ही अनुकूलताच तृष्णा उत्पन्न करणारी आहे, ज्याला कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा असे जाणले पाहिजे. हे सर्व दुःख उत्पन्न करणारे आहे आणि सातत्याने सतत पुन्हा 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 ते दुःख उत्पन्न होणारे आहे. हे कधी खंडित होणारे नाही. पण एखादा मनुष्य हे दुःख भोगत असतो. प्रथम दर्शनी कामतृष्णेत अडकून पडतो. त्याची ती कामतृष्णा भव ठरते आणि त्याला पुन्हा पुन्हा त्याचा विभव उत्पन्न होतो आणि तो पुन्हा पुन्हा ते भोगण्यासंबंधी दुःख आहे, अधोगती आहे, पश्चाताप आहे आणि तरी सुद्धा तेच हवेसे वाटू लागते. तेव्हा ते विभव ठरते आणि ही मनुष्याची अधोगती ठरते. हे मनुष्यासाठी दुःख आहे. दुःख आहे म्हणून, दुःखाचे कारण आहे म्हणून एवढ्यातच न थांबता, एवढ्यातच न अडकून पडता या दुःखाचा निरोध आहे. हे दुःख दूर केले जाऊ शकते. जसे उत्पन्न होणे आहे तसे नष्ट होणे आहेच. पण उत्पन्न झाले, सामावून घेतले, उत्पन्न झाले, अनुकूलता दिली, दर्शविली, उत्पन्न झाले, समाविष्ट करून घेतले, उत्पन्न झाले, अनुकूलता दर्शविली, तर या जगात, या शरीरात त्याचा निवास कायम राहू शकतो. त्यापेक्षा उत्पन्न झाले ते नष्ट होणारेच आहे. सृष्टाने निर्मित असलेली कोणतीही गोष्ट की जशी उत्पन्न होते तशी ती नष्ट होणारीच आहे. आणि मग जर हे दुःख आहे तर हे दुःख सुद्धा नष्ट होणारे आहे. परंतु ते असेच नष्ट होणारे नसून त्याची कारणे जर पहिल्यांदा जाणली तर त्या कारणांचा निरोध केला पाहिजे. जे दुःख समुदायाचा निरोध केला पाहिजे. दुःख समुदायाला संपविले पाहिजे, कामतृष्णेला, भवतृष्णेला, विभवतृष्णेला. पण सामान्य मनुष्य असे करत नाही आणि तो अधिकांश जीवन आपले दुःखात व्यतीत करीत असतो. पूर्वी